दिवसाची सुरुवात येशूबरोबर. बऱ्याच वेळेस मानवाला स्वतःच्या कर्तृत्वाचा खूप गर्व असतो, एक अभिमान असतो की मी माझं आहे, हे सर्व माझं आहे, मी केलेलं आहे. आणि देवाला सुद्धा बऱ्याच वेळेस अशी माणसं जुमानत नाही जी खूप यशस्वी होतात किंवा बऱ्याच वेळेस जगामध्ये पुढे जातात. ज्या इंजिनियरनी टायटॅनिक जहाज बनवलं, त्याने ते इतके उत्कृष्टरित्या बनवलं होतं की शेवटी त्याला इतका गर्व झाला की तो ज्यावेळेस जहाज पूर्ण झालं त्यावेळेस तो म्हणाला की अगदी देवाने मनात आणलं तरी हे जहाज बुडणार नाही. आणि आपण बघतो की पुढे त्या जहाजाचं काय झालं, ते बुडालं. अनेक माणसं त्या ठिकाणी मारली गेली. नव्या करारामध्ये सुद्धा आपण श्रीमंत माणसाचं उदाहरण बघतो. त्याच्याकडे खूप पीक आलं, त्याचे श्रम असतील, सर्व काही असेल, पण त्याला किती गर्व झाला. तो म्हणाला, हे माझ्या जीवा, खा पी आणि आनंद कर. परंतु देवाने त्याला सांगितलं की आज रात्री तुला मरण आलं तर हे सर्व कोणाचं होणार आहे. आम्ही जे काही करतो त्याचे श्रेय आम्हाला देवाला दिलं पाहिजे. देवाचे धन्यवाद मागा, कारण जे काही ज्ञान, जे काही शक्ती, हे सर्व काही परमेश्वरापासून प्राप्त होतं. परमेश्वर आम्हाला सर्व काही देत असतो. प्रभू येशू ख्रिस्ताने सुद्धा सांगितलं की मी जे काही करतो ते मी नाही तर माझ्यातील पिता करतो, पित्याशिवाय मी काहीही करू शकणार नाही. आपण देवाच्या बाबतीत सुद्धा असंच वागलं पाहिजे. देवाला सर्व श्रेय द्यायचं पाहिजे. आम्हाला आमचं श्रेय आहे, आम्हाला आमचं कौतुक होणार आहे, परंतु त्याचं श्रेय सर्व काही आम्हाला देवाला देणं शिकलं पाहिजे. देव आम्हाला सर्व काही करायला सहाय्य करीत असतो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान शुभवर्तमान ह्याचा 15वा अध्याय 5वं वचन, गॉस्पल ऑफ जॉन चॅप्टर 15 and verse 5. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.